विठ्ठल 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 विठुऱ्या, विठ्ठल तुझं नामकोश मला अमृतासारखं वाटतोय रे. विठ्ठल 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 विठुऱ्या, टाळ. टाळ टाळ पडल्यासारखा आवाज का आला मला? पण टाळ नक्की कुठून आला हा आवाज? हा काय प्रकार आहे? हा सगळा भास झाला असेल मला. हो हो, भासच असेल. आलात, चटचट अंगावर पाणी घ्या. गरम गरम भाकरी वाढते थाळ्यात. पर ऐक ना गंगे, अगं आज भल्या पहाट मी मालकीनबाईंना तिथं मठाकडे जाताना बघितलं. हा, त्या कवा कवा पहाटेच्या आरतीला बी जात्यात. नाही अगं, पर कोंबडा बी हरवला नव्हता. तर त्या एका सेवका बरोबर तिकडे जाताना दिसल्या मला मठाकडे. आणि लई घाईत जात होत्या ग. बया, सेवका बरोबर हं, काय घडलं असेल म्हणून मालकीनबाईंना बाबाजींकडे धाव घ्यावी लागली. तेच तर. सखुताईंवर काही संकट तर आलं नसेल ना? जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा.
जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. आता यानंतर इथं एक विधी होणार आहे. लय पवित्र विधी आहे तो, पण त्यो घरच्यांनी बघायचा नसतो. तवा तो विधी पूर्ण होई पातूर तुम्ही समध्यानी घरातच राहायचं. विधी पूर्ण झाला की मी तुम्हाला बाहेर बोलवून घेईन. जा. आणि तुम्ही दोघांनी पाय धुवून घ्या आणि लवकर कामाला लागा. निघा. बाबाजी, हे कशाला आणायला सांगितलं? आत्ता पातूर ती सखू आतमध्ये खपली बी असेल आणि चुकून माकून वाचली जर असेल तर यामुळं पूर्ण खपून जाईल. असतो काय? जा आत टाकून ये. जा. जा. चला सुरू करा काम. बांधा भित्ताड. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. बाबाजी, विषारी धुरानं सको गुद मारून वाड्याला लागली तर बाहेर आवाज येईल ना. घरच्याने तिचा आवाज ऐकला तर? काही येडा समजला का काय तुझ्या बाबाजीला तू? हा? हे वैर्या, इथं येण्यापूर्वी समजा बंदोबस्त केला होता तुझ्या बाबाजीनं. सखू सवाष्ण जाते. हाच तरी सगळं निर्विघ्नपणे पार पडायला हवं. काय ते आटपू दे लवकर. हा दिगू नको तेव्हा आडवा येतो. श्राद्ध विधी पूर्ण होता होता दिगू आला आणि सगळं उधळून लावलं. हा जसं काही नको व्हायला. जय जिंगरोबा. काय झालं बाबाजी? जिंगरोबानं जे ठरवलंय ते होणारच. त्याच्या कार्यात विघ्न आणण्याची कोणाची बी ताकद नाही. आणि जिंगरोबानं जे आम्हाला सांगितलं होतं ते आमचं काम कधीच करून झालेलं आहे. चला, आज सखू जाणार. आता सवाष्णीचा मान करा. रस का बघताय? हा? भरल्या कपाळानं जाणार आहे सखू. तिचं मानपान करा, तिची ओटी भरा. चला चला चला, लवकर तयारी करा. चला. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? आत कोण आहे? कोणाची ओटी भरणार? अरे गजा, तुझा मेंदू ना पोकळ मडक्यासारखा आहे. अरे आत कोण असणार आहे? कोण नाही आत. आत फक्त पोकळी आहे. राणी भानामती आतमध्ये
आठवतंय ना गंगेचं झाड कसं धरलं होतं तिनं आणि मग गंगेनं कसा उच्छाद मांडला होता आणि राणी बानामती सवासण होती. मग तिचा अतृप्त आत्मा शांत करायला नको म्हणूनच सांगतोय खननारानं तिची वटी भरा, तिचा मान ठेवा. काय कळलं? काय हो निसतो म्हणतो तू तू तुझी बायकोन तुझं पोरग काय बी करत नाही, नुसत्या शंका काढत असतात. घरात जेवढ्या थाळ्या असतील पराती असतील तेवढ्या घेऊन बाहेर चला आणि तुम्ही तिघं बी त्या वाजवा मोठमोठ्यानी. लई थोर कार्य करतोय आपण, या कार्याला जरा हातभार लावा. काय चल, जा. हो बाबाजी. यमुने, अगं ओटीवर इतका किमती ऐवज कोणी ठेवतं का? अगं एक सोन्याचा मणी ठेवलाय, नको ठेवू का? सोन्याचा कशाला द्यायला हवाय? तसंही सोन्याची दागिन्याची कुठे हौस आहे तिला? काही नाही, सोन्याचा मणी नको, वाण नको, काही नको, काही गरज नाहीये. ठीक आहे. सासूबाई आणि वंसनचा आवाज. सासूबाई सासूबाई कोणचं दार उघडा ना, दार उघडा. सासूबाई कोणचं मी आतमध्ये अडकले. उघडा उघडा ना. कोण कोण खोकतंय? कोणाचा तरी खोकल्याचा आवाज आला. कोण असेल? कपाटाच्या दिशेने आवाज येतोय, पण कपाटात कोण असेल? ओ, तिथूनच आवाज येतोय. इथे आणखीन एक खोली आहे की काय? मामांजी मी ह्यात तुम्हाला कधीच बघितलं नाही, पण माझं मन सांगतंय तुम्ही मामांजी आहात. मामांजी अंगीला सकुताईचाच घोर लागला. गंगे, अगं कुठे चाललीस? अहो माझ्या जीवाला लई घोर लागून राहिलाय बघा. चित्त थाऱ्यावर नाही माझं. पहाटेच्या पारी मालकीनबाई बाबाजीच्या मठात गेल्या म्हणजे गोष्ट सरळ नाही. काहीतरी विपरीत घडला असणार आणि विपरीत म्हणजे सकुताईंवर संकट.
मी होते ती खोली, ती भारलेली खोली, ती लक्ष्मण रेषा सकुताईंनी वलांडली का काय असं राहून राहून माझ्या मनात येतंय हो. नाही, जोवर मी त्यासनी सुखरूप बघत नाही ना तोपर्यंत मला चैन पडायचं नाही हो. मी लगेच जाऊन बघून येते. बर मी अभि येतो तुझ्या संग. हवं नाही ना ग, तुम्ही रातभर काम करून जागरण करून आलात. आज रातच्याला परत जागायला लागेल तुम्हासनी. तुम्ही पाठ टेका, हे लगेच येते की भेटून. तुम्ही करा आराम. काय झालं असं? मामांजी या, उठा उठा, सावकाश उठा. मी बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. मला तर इतका आनंद झालाय ना, आणि जर आवडली तुम्हाला बघितलं ना तर त्यांना इतका आनंद होईल, इतका आनंद होईल की विचारूच नका. सगळे विठ्ठलाचीच कृपा आहे. मामांजी, मी काळजी करू नका, मी तुम्हाला या खोलीतून बाहेर काढेन. पाणी प्या. सकूने कुठे? त्यांना बघायला हवं. मी काय म्हणते, ती खोलीच का नाही पाडून टाकत? म्हणजे त्या दुष्ट शक्तींपासून आपली सुटका तरी होईल. नाहीतर त्या आताच राहतील ना. अगं, खोली पाडून भूतांचा बंदोबस्त कसा होईल? वाईट शक्ती मोकाट सुटतील ना. म्हणजे भिंत बांधून काही ते भूत थांबणार आहेत? भिंतीच्या आरपार नाही का जाणार? अगं, तू जरा गप्पा बस ना. नाहीतर फार हौस असेल ना तर महामायेला जाऊन सांग. नाहीतर असं कर, त्या बाबाजींना जाऊन सल्ला दे, ते ऐकतात का ते बघ. इथे सगळेच उंटावरची शहाणे आहेत, ह्यांना कोण सांगणार? हे गजा, गुरु जिंगरोबा समद बघतायत बर का, समद. बरं वाटतंय ना तुम्हाला आता? या अशा भयंकर खोलीत कोणी ठेवलं असेल तुम्हाला? अगं बाई, मी तर विसरलेच. तुम्ही मला ओळखत नसाल ना? मी सखू, तुमची सून. नमस्कार करते. हा, मामांजी, तुमची अशी अवस्था कोणी केली ते माहिती नाही, पण ज्यांनी कोणी केली ना त्यांनी चांगलं नाही केलं. पण आता आपण सगळे नीट करूया. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही विठ्ठल भक्त आहात ना, मग त्याचं फक्त नाव घ्या, तो सगळं ठीक करेन. मी जे बोलतेय ते ऐकू येतंय का तुम्हाला? असू द्या, काही हरकत नाही. आपण इथून बाहेर पडलो, आपल्या वाड्यात गेलो ना की मग तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही विठुरायाचं नामस्मरण करत राहा. आपला विठुराया खूप दयाळू आहे, तो नक्की धावून येईल. मामांजी, तुम्ही उठता का? आपण बाहेरच्या दिशेला जाऊया. चला, उठा. अहो मामांजी, उठा उठा. आता काय करू मी?
त्याच्या यातली एक एक इट या नागोजीनी मंत्रून इथं ठेवलीये, कळलं ना? साधं सुद्धा भिताड नाहीये, बुरुजाची तडबंदी आहे, बुरुजाची. अरे पण मला का सांगतायत? बघायची का तुला भिताडाची शक्ती? हा, मग मी तुला आज सोडतो. कर त्या बानामतीशी लग्न. ओ बानामतीचा राजा आणि राज सुखानं. काय नाही, नको नको बाबाजी, त्या चिटकिणीपेक्षा ही बायको काय वाईट आहे? भाऊजी जरा गप्प बसा. अहो, काळ काय वेळ काय, उगा वायफाय विनोद करू नका. प्रसंगाचं गांभीर्य समजा जरा. तुम्ही आज जा बघू. जाऊ बाई, तुम्ही पण जा. विनू तू पण आज जा. उपद्रवी माणसं मला इथे नकोच आहे. माझ्या मनात काय काहूर माजलंय हे माझं मलाच माहित. जा. मी काय करू आता? इतर तिजून अगदी दगडासारखे झालेत. माझं बोलणं पण यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आता इथून बाहेर कसं निघू यांना?